गुरुवार 24 जुलै 2025 रोजी आहे आषाढी अमावस्या। तसेच याच दिवशी वर्षातील पहिला गुरु पुष्यामृत योग हा शुभ दिवस सुद्धा आलेला आहे। आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या। आषाढ अमावस्या म्हणजे नवीन आरंभ। आषाढ अमावस्या म्हणजे वर्षाच्या मध्यभागी येणारी कालोखात प्रकाश शोधणारी रात्र। ह्याच दिवशी आपण दिव्यांची अमावस्या म्हणून साजरी करतो। या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून प्रज्वलित करून घरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवले जातात। आपल्या घराच्या दारासमोर किंवा तुळशीसमोरही दिवे लावले जातात। सर्व दिव्यांची एकत्र पूजा करून धूप अगरबत्ती व फुले वाहिली जातात। दिव्यांची पूजा या मंत्राने केली जाते। दीप सूर्याग्नी रूपत स्वम तेजसाम तेज उत्तमम गृहान मत्कृताम पूजाम सर्व कामप्रदो भव। त्याचा अर्थ असा आहे की हे दीपा, तू सूर्यरूप आहेस, अग्निरूप आहेस, ते तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। तसेच आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण दक्षिण दिशेला आपल्या पितृदेवतांसाठी एक दिवा लावतो। या दिवशी कणकेचे दिवेही तयार केले जातात। कणकेच्या ह्या दिव्यांनी आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण केले जाते। त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी व चांगल्या आयुष्यमानासाठी अशा अनेक चांगल्या कारणांसाठी आपण लहान मुलांचे औक्षण करतो। तसेच या दिवशी गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे। चंद्र जेव्हा पुष्य नक्षत्रामध्ये असेल आणि त्या दिवशी गुरुवार असेल तर तेव्हा गुरु पुष्यामृत योग तयार होतो। हा अतिशय दुर्मिळ योग आहे। पुष्य नक्षत्र हा अतिशय शुभ मानला जातो। गुरु पुष्यामृत योग हा 24 जुलै 2025 रोजी या दिवशी दुपारी 4:44 सुरू होऊन दिनांक 25 जुलै 2025 रोजी 6:20 समाप्त होईल। या दरम्यान आपल्याला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा कराव्यात। या दिवशी तुम्ही कुबेर यंत्राची पूजा करावी आणि श्री यंत्राची पूजा करून कुंकुमार्चन करावे। महालक्ष्मी अष्टकम या स्तोत्राचे पठण करावे किंवा श्री सूक्ताचे पाठ आपण करावे। जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा कराव्यात। आपल्याला या सेवेतून नक्कीच चांगला अनुभव येईल आणि आपली एखादी मनोकामना नक्की पूर्ण होईल। आपल्याला गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या स्वामी समर्थांची सेवा नक्की करावी। श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं पठण करून तारक मंत्राचेही पठण करावे। अशा अनेक सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या करू शकता। अशा अनेक सेवा करून तुम्ही गोडाचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि याच दिवशी तुम्ही अन्नदान वगैरे अशा अनेक सेवाही करू शकता।